दिवस सुट्ट्या आहेत आणि त्या सुट्ट्या आता आम्ही घरी सणांमध्ये गेल्या, पण सकाळचं सनसेट बघण्याची इच्छा आम्हाला कंट्रोल करता नाही आली आणि आम्ही निघालो संध्याकाळच्या दर्शनी. तिथे आम्ही कधी संध्याकाळी आणि कधी सकाळी जसं जमेल तसं जातो. म्हणजे कामाच्या तणावातून थोडंसं रिलॅक्सेशन मिळतं तिकडे गेल्यानंतर. तुम्हाला ती प्लेस, आमची सिक्रेट प्लेस तुम्हाला आम्ही आज दाखवतो. तर हे खोपोलीला आम्ही राहतो आणि खोपोली फाट्याचा परिसर आहे. इथे सरळ गेल्यानंतर आपल्याला घाट लागेल. तर छान हिवाळ्यातलं वातावरण असतं. खोपोली एकदम सह्याद्रीच्या कुशीमधलं गाव आहे आणि म्हणजे नोकरी बाहेर करावी पण राहावं खोपोलीमध्ये, इतकं सुंदर क्लायमेट. तरी आम्हाला उशीरच झाला आहे. उठता उठता 7 o'clock इथेच झालेलं आहे. ठीक आहे, आपण आता व्हिडिओ इकडे कट करूयात आणि आपण डिरेक्टली आता जेव्हा घाट चढू तेव्हा घाट चढताना आपण पाहूया. ओके. गगनगिरी मठ शूट करते आवाज हॅलो प्रसाद. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय? मस्त. क्लास. थँक्यू. या वेळात फक्त सकाळच्या बस पकडा, सकाळची ट्रेन पकडा ही दगदग असायची. आज थोडंसं वेगळं वाटतं. वेगळं वाटतं. बरं वाटतं यार. चांगलं वाटतं. माकडं काहीतरी खायच्या उद्देशाने त्या दुकानात जाण्याचा प्रयत्न करतो, पण ते काका आत्ताच उशीर गेले. पण काका आले ना, त्यांची पळापळ झाली. अक्षरशः आम्ही मगापासून पाहतोय की त्या काकांना अक्षरशः 6-7 माकडं आहेत, त्यांनी हैराण केलंय. काकांना असं झालंय की कस्टमरकडे लक्ष देऊ की ह्यांना हुसकावत बसू. आमच्या समोर त्यांनी 2-3 मक्याची कणसं तरी नेलेली आहे. त्यांचं पळवलेलं हे मग विराजमान मस्त खात आहेत आणि बिचारे 2-3 जण इकडे स्ट्रगल करतात. बराच वेळ विचाराने घेतला जर आपण पुढे जातो. जसं दिवाळी सण संपत येतो तसे हे मेंढपाळ परत पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघतात. ते जवळपास मे-जूनच्या दरम्यान म्हणजे 6-7 महिने ते घराबाहेर असतात. नोव्हेंबरच्या दरम्यान या मेंढपाळ आपल्या परिवारासकट मुंबईच्या दिशेने रवाना होतात आणि पावसाळा येतात. पावसाळ्याच्या थोड्या दिवसाआधी ते पुन्हा एकदा आपल्या गावाकडे निघतात. आता मेंढपाळ पुन्हा एकदा आपल्या मुंबईच्या दिशेने जाताना दिसत आहे. बाईकच असल्यामुळे नाही, कार असली तरी पण माझी हीच परिस्थिती असते. पाहिजे तिथे थांबा आणि पार्किंग शोधत बसा.
मी मागाशी बोलल्याप्रमाणे मेंढपाळ आपल्याला इथून दिसत आहेत. मेंढ्यांचा कळपच्या कळप चाललेला आहे रस्त्याने. इतकी वर्ष मी पाहतो मेंढपाळ प्रवास करत असतात रस्त्याने, पण कधी कुठल्या मेंढपाळ अपघात झालेला किंवा एखादा त्या कळपातला एखादा मेंढरू किंवा मेंढी कधी दगावलेली ऐकूयात नाही आहे. आणि ती एक चांगली गोष्ट आहे की एवढ्या घाटाच्या रस्त्यातून ते प्रवास करतात, परंतु कुठली दुर्दैवी घटना अशी घडलेली नाही आहे. खरंच सुट्टी आज सुट्टीसारखीच वाटते, कारण कोणत्याही प्रकारचं दडपण नाही आहे की जॉबला जायचं आहे, कुठली जबाबदारी घेऊन निघालो घराबाहेर किंवा ती पार पाडायची आहे. त्यामुळं खरंच खूप छान असं वाटतंय. आणि मी पाहतो की खाली ट्रॅफिक फुल असल्यामुळे ना या रस्त्याला आज बऱ्यापैकी जास्त प्रमाणात गाड्या आहेत. एक बाईक स्वार तिथं स्लिप होता वाचलेला आहे. त्यामुळं सणासुदीचे दिवस आहेत. प्रवास करा, सुखाचा प्रवास करा, दुसऱ्यांना सुखाचा प्रवास करू द्या. हेल्मेट इज मस्ट. मी खोपोली मार्केटला यायचं असेल तरी हेल्मेटशिवाय फिरत नाही, कारण की आपण जर नियम पाळले नाही तर आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा नाही करू शकत नियम पाळण्याची. त्यामुळे स्वतः आधी नियम पाळा. आपलं काय म्हणतात की आपला आदर्श दुसरे घेतीलच अशा प्रकारे आपली वागणूक ठेवा. हा टर्न खरंच फार रिस्की आहे. ॲक्च्युली तर थांबणं सुद्धा रिस्की आहे. समोरून गाडी आली आणि जर ती आउट ऑफ कंट्रोल असेल तर ॲक्सिडेंटचे मोस्ट चान्सेस. इथे तुम्ही क्रॉकरी घेऊ शकता. आणि हे वांझई मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. हे फार जुनं मंदिर आहे आणि इथेच गार्डन आहे. आपण इकडून आतमध्ये जाऊया. थोड्या वेळासाठी जाऊ शकतो आपण. तर आम्ही आता इकडे गाडी पार्क करतो. ॲक्च्युली पुढे पॉईंट आहे, पण आम्ही या गार्डनमध्ये चॉईस केलं आहे कारण की थोडं शांतता पाहिजे, म्हणून आम्ही या गार्डनमध्ये आलो. या गार्डनचा व्ह्यू तुम्हाला मी तिकडे गेल्यानंतर दाखवतो. प्रसाद काय खाणार? सध्या तरी नको आहे काय. सकाळचा वेळ असल्यामुळे सगळेजण कोवळ्या उन्हाचा आनंद घेत किंवा माकडांचा खेळ बघत बाहेर रस्त्यावरच बसलेले आहेत. त्यामुळे गार्डनला फारशी गर्दी नाही आहे आणि गर्दी नाहीच आहे मुळात. आपल्याला हेच हवं होतं ना. आपण फक्त इकडनं दिसणारा व्ह्यूज दाखवू. येस. पण इथे येताना माकडांपासून सावध राहा. हो. कारण की आमची एक आठवण तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही ज्यावेळी लोहगडावर गेलो होतो तर आमची नजर चुकवत फक्त काहीतरी खाद्यपदार्थ असले आहे हेतून त्यांनी आमची कॅमेऱ्याची बॅग उचलली होती आणि काहीच खायला न मिळाल्यामुळे त्यांनी रागात अक्षरशः ती बॅग फेकून दिली होती. आणि त्या बॅगेमधून कॅमेऱ्याची एक्स्ट्रा लेन्स ती पडली होती आणि ती फुटता वाचली होती. त्यामुळं माकडांपासून सावध. हा या बाजूने दिसणारा एक्सप्रेसवेचा नजारा खूप छान आहे. हवा खूप जोरात आहे. सोसाट्याचा वारा बोलतात अशा प्रकारचा वारा आहे, म्हणून आम्ही हिला सिक्रेट प्लेस म्हणतो. मोस्ट ऑफ लोक आहेत ना इथे जे कॉर्नर आहे या कॉर्नरला इकडे थांबतात. पण जर तुम्ही जर त्या गार्डनमधून, इथे समोरच एक गार्डन आहे, या गार्डनमधून जर तुम्ही आतमध्ये आलात ना तर तुम्हाला ही सिक्रेट प्लेस पाहायला मिळेल. इथून व्ह्यू पण छान आहे आणि हवा तर खूप जास्त, म्हणजे शांत वाटतं तुम्हाला इथे आल्यानंतर. जर आपली फॅमिली लहान मुलं असेल तर आपण या गार्डनमध्येच बसून या हवेचा आणि या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे. कारण की बाहेर बसताना थोडीशी रिस्क आहे. हवा चालू असते तेवढाच वेगात आणि माकडे सुद्धा असतात, त्यामुळे चावायची किंवा धक्का वगैरे लागायची भीती असते. संध्याकाळी आल्यानंतर इथे किती गर्दी असते ना. आणि संध्याकाळी आल्यानंतर घरी जायची पण घाई असते. ट्रॅफिक असेल, काळोख होतोय किंवा माऊ असेल सुद्धा. आता आम्ही माऊला मिस करतोय. 6-7:30 दरम्यान निघायचा प्रयत्न होता. निघता 7 वाजले, पण माऊ साखर झोपेत असल्यामुळे आम्ही विचार केला की तिला आज आराम करत असं म्हणते. तिच्या आजी आजोबा सोबत आहे घरी, सो आम्ही तिला झोपेतच ठेवून आलोय. आता घरी गेल्यावर कळेल त्याचे परिणाम आम्हाला काय भोगावे लागतील. माऊ आहे.
बरं तुला कोणतं गाणं ऐकायचं होतं? आपण जे म्हटलं ना प्लेस सगळेजण इकडे येतात ती ही प्लेस, या प्लेसला येऊन व्हिजिट करतात. ॲक्च्युली लहान मुलं वगैरे असतील ना तर इथं उभं राहणं थोडंसं रिस्की असतं. हवेचं इतकं जोरात हवा असते ना की तुम्ही लहान मुलांना पकडून ठेवणं किंवा इज बेस्ट राईट. किंवा गार्डन चॉईस करा. अशा वेळी गार्डनमध्ये गेल्यानंतर तुम्ही बिंदास तिथे त्यांना सोडू शकता आणि तुम्हालाही ती एन्जॉय करता येतं त्या प्लेसवरून. सेम व्ह्यू मिळेल तुम्हाला पाहायला, बट ते सेफ आहे. ते गार्डनमधून पाहणं सेफ आहे म्हणून आम्ही ते चॉईस करतो ऑलवेज. गाणं कोणतं बोलचं पाहिजे? हां, गाणं कोणतं पाहिजे? कोणतं बोलणार तुम्ही? कोणतं ऐकवणार? तुला कोणतं ऐकायचंय? एनी सॉंग्स यार. कोणतं ऐकायचं? कोणतं गायलेलं लास्ट टाइम तुम्ही त्या प्रोग्राम मधलं गाणं? ते कुठलं होतं? कोणतं प्रोग्राम? रुपेरी होतं तेव्हा. तेच ऐकायचं काय? हा चालेल, ऐकायचं ते सॉंग मला. रुपेरी बाळूत माडाच्या बनात येना, चंदेरीचा हूल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, प्रीतीत येना, वेधुंद समंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा, गाठेवरी प्रिय तुझा इशारा, देहावरी फुले असा शहरा, तुझा इशारा असा शहरा. हाय रुपेरी बाळूत माडाच्या बनात येना. आता लोणावळ्यात काय मेळणं होतं, पण मी आज पहिल्यांदा या तलावाच्या कडे आतमध्ये आलेलो. नगरपालिकेने सुंदर असा या जागेचा वापर करून सुशोभीकरणाचा पुरेपूर छान असा प्रयत्न केलाय. आलो नाही किंवा वेळ नसायचा, पण आज खरंच येऊन खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. की खळखळणारा पाण्याचा आवाज आणि सुंदर असं सुशोभीकरण, त्यामुळं मन एकदम प्रफुल्लित होत आहे. आणि इथे विद्युत रोषणाई पण खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात केली, त्यामुळे कदाचित एका दिवस आपण संध्याकाळी येऊयात. पाण्याचे तुषार सुटतात तिथे ह्याच्यावरती, चेहऱ्यावरती छान. अशा प्रकारे आम्ही आता बुवांची मिसळ खाऊन निघालोय आणि आता बॅक टू खोपोली. चलो लेट्स गो. चलो, थैंक यू गाइस, बाय बाय.